सचिन साईटमध्ये बरेच आपण राऊंड मारले नाही. बघूया साईटमध्ये मला वाटतं आजचा पुढे आपण BBS 500 BBS वगैरे जो करताय टाकते ना प्रत्येक माणूस, त्याचं जरा मला एक राऊंड घ्यायचे. कसं BBS टाकलं तर तुम्ही BBS काय करताय, किती सेफ आहे ना किती असते. हा एक काम करत आहे बघा, पूर्ण PPE सगळ्या घालून पूर्ण हे करून आपण सुरक्षितपणे काम करत आहे. त्याची आपण प्रशंसा केलीच पाहिजे. छान वर्क करते विशाल. ठीक आहे. त्याकडे परमिट पण आहे का? हो आहे, परमिट पण सेफ्टी PPE वगैरे सगळं परमिट पण आहे सर. ठीक आहे, छान आहे, चांगलं काम करते. तर ग्राउंड फ्लोर जावे इथे काय जरा सगळं सेफ वाटते. ग्राउंड फ्लोर जाऊया. अरे आगे हे काय करतेस तू? होत तरीके जातो. अरे खरंच खूप करायचे बघ, तुझं साधन कुठे PPE कुठे आहे? आमच्या जास्त काही घ्यायचं आपल्याला करून टाकतो. अरे आपण इकडे त्यांना सर्व दाखवा. नाही नाही हे नाही, आपलं सुरक्षित काम करायचं. तुला BBS बद्दल काय माहिती आहे का? नाही थांब जरा, मग आपण समजून घेऊया. सर आपलं BBS पण माहिती सगळ्यांना करतोय का, थोडीशी आपली डिटेल माहिती मिळाली तर बरं होईल सर. BBS बद्दल BBS बद्दल माहिती सांगणारच आहे तुला. पण तुला BBSच्या कॅटेगरी आणि स्ट्रॅटेजी असे दोन प्रकार आहेत. ते कॅटेगरी काय आहेत, त्या कॅटेगरी मध्ये टाकतायस ते कॅटेगरी काय तुला माहिती आहेत का? कॅटेगरी काय जवळजवळ 12 कॅटेगरी आपल्या PPEs आहे, हाऊस कीपिंग आहे, इमोशनल केअर आहे, रोड सेफ्टी आहे, असे बरेच आहे. 12 जवळजवळ आहेत आपल्याकडे. 12 आहेत. हो त्याच्यामध्ये इमोशनल केअर, हँडलिंग वगैरे, हाऊस कीपिंग सगळं आहे. बरोबर. पण हे कशामध्ये मोडतो? म्हणजे आता हाऊस कीपिंग करतोय सगळं, बॉडी पोझिशनिंग आहे हे सगळे, पण त्याची एक स्ट्रॅटेजी आहे BBS ची. स्ट्रॅटेजीचे 12 रणनीती आहेत. म्हणजे जर युद्ध जिंकायचं असेल कुठलं तुम्हाला तर त्याच्या रणनीती असतात. तर त्या रणनीती काय आहेत त्या थोडं आपण समजावून घ्या. आपले ऑपरेटर एक आहेत ते छान काव्यर असतात. मग एक त्या काव्यरूपी त्यांचे स्पष्टीकरण काय आहे 12 रणनीती ते आपल्याला समजावून सांगतील. व चालू करा. साष्टांग नमन माझे सुरक्षा पूर्ण बिर्या विद्याचरण करताते आयुष्य कामत साधती, आयुष्य कामत साधती. प्रथम नमन परिक्रमा, दुसरे प्रकाशे, दुसरे प्रकाशे, तिसरे प्रशंसा. तिसरे काय आले? तिसरे प्रशंसा आणि चौथं परिवर्तन. तर काय पहिलं काय दिलं आहे आणि काय केलं आधी? सुरक्षा देवीला नमन केले, वंदन केले. आणि त्याचा पुत्र BBS याला वंदन करून साष्टांग नमन करून आपला जो दशेंद्रीचा देह बनलेला आहे त्याला सांगितलं BBSचं कसं स्पष्टीकरण करायचं. आणि मग ज्या 12 रणनीती आहेत त्यातल्या 4 रणनीती सांगितले. पहिली आहे परिक्रमा. तर परिक्रमा म्हणजे काय? तर निरीक्षण फेरी. तर निरीक्षण कसं करायचं? आपण कुठल्या साईटवर गेलो, कुठल्या प्लॅनमध्ये गेलो तर निरीक्षणासाठी काय पाहिजे? सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. कुठलाही त्याचा जो हे आहे कुठल्याही पूर्वगृहदृष्टीत असा कुणाचं मत होईल असं करायचं नाही. सकारात्मक दृष्टिकोन त्याच्या प्लॅनमधल्या अनसेफ कंडिशन किंवा अनसेफ टॅग त्याच्याबरोबर सेफ कंडिशन प्लॅनमधल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या पण घेतल्या पाहिजे. ह्या दृष्टीने परिक्रमा केली पाहिजे. आता दुसरी काय आहे ते सचिन सर सांगतील. दुसरा म्हणजे प्रश्न, तर त्याला दमदाटी करायची. अरे तू काय करतोयस असं नाही, त्याला आपुलकीने प्रश्न विचारायचे आहे, त्याला जरा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मगच त्याला समजून घ्यायचं की तुझे काय प्रॉब्लेम आहेत काय ते समजून घेऊन त्याला व्यवस्थित हे करायचं. तिसरी आहे तर प्रशंसा. तिसरी आहे प्रशंसा. त्यांनी प्रश्न विचारले सगळे पण प्रशंसा एखादी व्यक्ती झाली पाहिजे ना. तो जर चांगला सेफ काम करत असेल, त्यांनी जर 100 BBS करत असेल महिन्याचे आणि त्यातले 90% जर सेफ असतील आणि 10% स्पॉट करेक्शन पण करते तर त्याची प्रशंसा पण केली पाहिजे. तिसरी रणनीती आहे प्रशंसा. चौथी आहे परिवर्तन. परिवर्तन म्हणजे काय? माणसात ते बदल झालाय की नाही, म्हणजे जो अनसेफ काम करत असेल तो परत सेफ मध्ये झालाय की नाही हे परिवर्तन बघितलं पाहिजे. त्या परिवर्तनाला वेळ द्यायला पाहिजे थोडा. ओके. आता पुढच्या 4 रणनीती झाल्या. पुढच्या 5 रणनीती बुवा सांगावं. पात्र प्रशिक्षण, सावी प्रतिज्ञा, सातवे प्रचार, आठवे प्रार्थना, आठवी प्रार्थना. 5वे काय? प्रशिक्षण. 6वे प्रतिज्ञा, 7वे प्रचार आणि 8वे प्रार्थना. प्रशिक्षण 5वं रणनीती आहे प्रशिक्षण. तर आपण जो BBS करतोय
त्याला प्रशिक्षण पाहिजे, ट्रेनिंग मस्ट आहे. कुठलीही गोष्ट जर आत्मसात करायची असेल तर ट्रेनिंग पाहिजे. नुसती ट्रेनिंग देऊन उपयोग नाही. 2 महिन्यात माणूस विसरतो. म्हणून त्याला रिफ्रेश ट्रेनिंग पण पाहिजे. प्रशिक्षण BBS कसं करावं, तर त्याचं BBSचं प्रशिक्षण द्यायचं असेल तर रिफ्रेश ट्रेनिंग पण द्यायला पाहिजे. पुढची 6वी आहे सर प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणजे काय की बाबा मी काम करताना पूर्णपणे सुरक्षित पण काम करेन, असुरक्षित असे काहीच काम करणार, अशी पण प्रतिज्ञा घ्यायची आहे. आणि नुसती प्रतिज्ञा घ्यायची नाही. याच्यामध्ये प्रतिज्ञा भारत देशाची पण घेतो. प्रतिज्ञा म्हणजे काय की मी सुरक्षित काम करण्याचा करेनच, प्रयत्न करेन नाही, सुरक्षा काम करणं हीच प्रतिज्ञा आहे. त्याच्यानंतर 8वी प्रार्थना नाही, 7वा प्रचार आहे. प्रतिनंतर प्रचार आहे. प्रचार काय तर तुम्ही सेफ काम केले, तुम्ही सेफ काम करत असाल आणि तुम्हाला त्यासाठी अप्रिशिएट करतोय आम्ही, तर तुमचा सहकारी आहे तो अनसेफ करतोय, पण त्याला सेफ करायचं आहे. मग तुमचं जे चांगलं काम आहे ते पण त्याला सांगितलं पाहिजे, तूही असं कर, म्हणजे तूही सेफ राहशील. त्याला प्रचार बोललं जातं. आठवी आहे प्रार्थना. प्रार्थना कसं आपण देवाकडे प्रार्थना करत हात जोडून, तर समोरच्या व्यक्तीला पण हात जोडून विनंती करायची, प्रार्थना करायची की बाबा तू पण सेफ काम कर, व्यवस्थित काम कर, सुरक्षित राहू आपण सर. आता पुढच्या 4 रणनीती राहिले ते सांगा बुवा पुढे. नवे वचन नाव पुरावा अडवे पुरस्कार बारावे संयमा. आता काय 9वं वचन आहे. वचन म्हणजे काय, मी तुझी काळजी घेईन आणि तू माझी काळजी घे. हे 2 वचन आहे आपण एकमेकात बांधले तर खरंच ते सुरक्षित होईल. नंतर आहे पुढचा आहे 10वा पाठपुरावा. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण पाठपुरावा ठेवला पाहिजे की बाबा काम झाले की नाही, BBS आपले व्यवस्थित आहे, त्याचं नोंदणी ठेवली पाहिजे, त्याचं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे, सगळं व्यवस्थित पाठपुरावा घेतला पाहिजे. आणि हे सगळं BBS आपण केलं, सगळ्यांनी चांगलं काम केलं. एखादं काम करत असेल, चांगले BBS टाकत असेल तर त्याला पुरस्कार पण दिले पाहिजे. म्हणून जी आपली 11वी रणनीती आहे ती पुरस्कार. आणि राहिली आता लास्टची संयम, धैर्य. म्हणजे काय, हे सगळ्या रणनीती करायला थोडा टाइम पण जाईल, त्या माणसाला थोडासा वेळ द्यायला पाहिजे, अवधी द्यायला पाहिजे. त्याला संयम, हे सगळं आचरणात आणण्यासाठी थोडासा वेळ देणं म्हणजे संयम आहे. आता या 12 रणनीती आपण समजावून घेतल्या आणि या 12 रणनीतीप्रमाणे BBS जर केलं तर काय फायदा होईल सांगा तुम्ही. काय फायदा होईल तुम्ही. तर आता BBS तू सेफ्टी चांगली घेतो, सगळं घेतो, अनसेफ करते पण सेफ आपल्याला करायचंच आहे. तर काय आपल्याला फायदा काय होईल ते सांगा जरा प्रेक्षकांना. काम करताना सर्व ही वापरायचं, सेफ्टी सुरक्षित वापरायचं आणि आपलं प्रोडक्शन पण वाढलं. आणि आता जर समजा BBS नाही केले तर काय होईल किंवा आणि आणखी आता कामगारांना सुरक्षा मिळेल. तुम्ही BBS केलं तर कामगारांना सुरक्षा मिळेल, सुरक्षा विभागात प्रोत्साहन मिळेल, प्रोडक्शनला गती मिळेल आणि आपल्या व्यवस्थापनास पुरस्कार पण मिळेल. आणि जर BBS नाही केलं तर BBS नाही केलं तर ते अपंगातून सांगतीलच आमचे महाराज. हो गया. BBS न केलं काय होईल.
बीबीएसचे फायदे तोटे दोन्ही पण बघितले आणि कुणी एक जण पण सांगून गेला महान व्यक्ती की प्रेमानुसारे जग जिंकतायत आपल्याला तर फक्त सुरक्षाच वापरायची आहे आणि आपण एक चांगला चित्रपट पण गेलाय की मुन्ना बाईस त्याबद्दल पण बघितलं आपण की प्रेमानं ते कसं परिवर्तन होऊ शकते माणसात तर आपल्यात पण होऊ शकेल धन्यवाद जरा जोरदार टाळ्या